भारताने बांगलादेश आणि पाकिस्तान क्रिकेटर्स दोघांचीही खोलून मारली. बांगलादेशच पाहून पाकिस्तान नाटक करत होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जे काही घडलं ते केवळ क्रिकेटपुरतं मर्यादित नव्हतं. ते होते ताकदीचं प्रदर्शन. ते होते राजकारणाचं वास्तव. आणि ते होते हे दाखवण्यासाठी की जगात कोण नियम बनवतं आणि कोण नियम पाळायला भाग पडतं. बांगलादेश, पाकिस्तान आणि आयसीसी यांच्यात जे घडलं ते समजून घ्यायचं असेल तर एक गोष्ट आधी लक्षात घेतली पाहिजे. क्रिकेट हा आज खेळ नाही, तो इंडस्ट्री आहे, पॉवर स्ट्रक्चर आहे आणि जिओ पॉलिटिक्सचं हत्यार आहे. बांगलादेशची पहिली चूक, बांगलादेशला असं वाटलं की आपण मोठ्या भावनेनं, मोठ्या आवाजात बोललो तर सगळे झुकतील, भारतावर दबाव टाकता येईल, आयसीसीला ब्लॅकमेल करता येईल. पण ही 1990ची दुनिया राहिलेली नाही. गेल्या काही महिन्यात बांगलादेशमध्ये जे घडलं त्याकडे जगाचं लक्ष होतं. अल्पसंख्याकांवर झालेले हल्ले, हत्या, हिंसाचार, राजकीय अराजक आणि त्याचवेळी आंतरराष्ट्रीय मंचावर आम्ही पीडित आहोत अशी भूमिका. मुस्तफिजुर रहमानचा IPLमधून बाहेर जाणं हा केवळ क्रिकेट निर्णय नव्हता. तो एक सिग्नल होता, तो एक इशारा होता. पण बांगलादेशने तो सिग्नल समजून घेण्याऐवजी उलट दिशेने धाव घेतली. भारत सुरक्षित नाही हे विधान किती हास्यास्पद आहे. बांगलादेशसारख्या देशातून हे ऐकणं की भारत सुरक्षित नाही हा विनोद नाही तर शोकांतिका आहे. जिथे स्वतःच्या देशात लोक सुरक्षित नाहीत, जिथे अल्पसंख्याकांचं रक्त रस्त्यावर सांडतं, तो देश भारताला सुरक्षिततेचे धडे देतोय. आणि या विधानाच्या आधारावर त्यांनी थेट ICCला सांगितलं, आम्ही भारतात येणार नाही, आमचे सामने श्रीलंकेत घ्या. ही मागणी नव्हती, ही धमकी होती. ICCने यावेळी झुकायला नकार दिला आणि इथंच खेळ बदलला. ICCने पहिल्यांदाच स्पष्ट सांगितलं, वेळापत्रक बदलणार नाही, नियम बदलणार नाहीत, कोणासाठीही अपवाद नसेल. खेळायचं असेल तर या, नसतं तर बाहेर बसा. ही भाषा क्रिकेटमध्ये क्वचितच ऐकायला मिळते. बांगलादेशला वाटलं होतं, आम्ही नाही आलो तर सगळा वर्ल्ड कप कुलमडेल. पण ICCने दाखवून दिलं, कोणताही देश अपरिहार्य नाही. स्कॉटलंडला संधी मिळाली आणि बांगलादेशची जागा रिकामी झाली. इथून पाकिस्तान. मैदानात उतरला बांगलादेश एकटा पडतोय हे पाहताच पाकिस्तानला अचानक प्रेम उफाळून आलं. त्यांच्यावर अन्याय झाला, डबल स्टँडर्ड चालणार नाहीत, आम्ही देखील भारतात खेळायचं की नाही याचा विचार करतोय. हे विधान केवळ समर्थन नव्हतं, तो एक पॉवर टेस्ट होता. पाकिस्तानला वाटलं, आपण बोललो तर भारत थांबेल, ICC दबावात येईल. पण पाकिस्तान विसरला होता की आज क्रिकेट चालवणारी अर्थव्यवस्था कुठे आहे. ICCचा न बोललेला इशारा ICCने थेट प्रेस कॉन्फरन्स केली नाही, धमकी दिली नाही. पण त्यांनी जे संकेत दिले ते पुरेसे होते. मेसेज स्पष्ट होता. जर पाकिस्तान हट्टावर राहिला तर पाकिस्तान सुपर लीगची आंतरराष्ट्रीय मान्यता संपेल, विदेशी खेळाडूंना PSLमध्ये खेळता येणार नाही, ICCचा आर्थिक निधी बंद होईल, आशिया कपमधून पाकिस्तानला वगळलं जाईल, द्विपक्षीय मालिका थांबतील. याचा अर्थ काय? याचा अर्थ पाकिस्तान क्रिकेट जिवंत असेल पण खेळू शकणार नाही. जसं एका काळी दक्षिण आफ्रिकेसोबत झालं होतं. पाकिस्तान नरमला आणि गप्प बसला. हे सगळं लक्षात येताच पाकिस्तानचं सूर बदलला. आवाज खाली आला आणि गपचूप संघ जाहीर झाला. आधी धमक्या, मग समर्थन आणि शेवटी शरणागती. हा संपूर्ण प्रवास काही दिवसात झाला. बांगलादेशला सूट नाही, पाकिस्तानला का? इथे अनेक लोक विचारतात, पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत पण बांगलादेशचे का नाही? कारण साधं आहे. भारत पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट व्यवस्था आधीपासून ठरलेली आहे. ती नवीन नाही, ती अचानक निर्माण झालेली नाही. बांगलादेशने शेवटच्या क्षणी गोंधळ घातला आणि नियम मोडले. नियम मोडणाऱ्याला सूट नसते. क्रिकेट आणि राजकारण वेगळं ठेवा. खरंच? हा डायलॉग खूप सुंदर आहे. पण तो फक्त भाषणासाठी योग्य आहे. कारण जेव्हा शेजारी देश क्रिकेटचा वापर राजकीय दबावासाठी करतात, तेव्हा शांत बसणं म्हणजे कमजोरी. आज भारताकडे आर्थिक ताकद आहे, बाजार आहे,
प्रेक्षक आहेत आणि ICCमध्ये निर्णायक मत आहे. ही ताकद वापरली नाही तर उद्या धमक्या वाढतील. पाकिस्तानचा भ्रम. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमधून आवाज आला, आम्ही नसू तर भारताला युगांडासोबत खेळावं लागेल. हा भ्रम होता. हा अहंकार होता. ICCने तो भ्रम फोडला. भारत नसता तर क्रिकेट कोसळेल. पाकिस्तान नसला तर पर्याय तयार आहेत. हा फरक आहे. शेवटचा मुद्दा. ही लढाई क्रिकेटची नव्हती. ही लढाई ताकदीची होती. आणि या लढाईत एक गोष्ट स्पष्ट झाली. ब्लॅकमेलिंग चालत नाही. धमकी चालत नाही. नियम तोडले तर बाहेरचा रस्ता तयार आहे. आता बॉल मैदानात आहे. उत्तर बॅट देईल.